काय करतेस तू? मी 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 नाही केलं अनन्या, मी काही नाही केलं. मी जेव्हा इकडे आले ना तेव्हा हे आधीपासूनच इकडे इकडे रचून ठेवलेलं होतं. मी खरंच काही नाही केलं. मी फक्त बघते हे काय 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 मांडून ठेवलंय ते. आई स्पष्ट कळतंय हे जादूटोना सारखं. जादूटोनाच आहे. हो हो तेच 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 आहे अनन्या, तेच आहे. हो तेच आहे. पण खोलीतल्या सगळ्या वस्तू तशाच आहेत. म्हणजे 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 घरातलंच कोणीतरी. घरातलं नर्मदा आत्या? मला 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 माहिती नाही, मला माहिती नाही अनन्या, पण असं कोणीतरी जो माझ्या जीवावर उठलाय. मीरा वहिनी? मला माहिती नाही अनन्या, पण पण मी 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 तिचं नाव नाही घेऊ शकत. तसं जर का झालं तर अथर्व मला सोडणार नाही. ते इंटरव्ह्यू छापून आलं होतं तेव्हा पाहिलं ना तो कसा वागला होता ते. आई हे बघ, मीरा वहिनी हे सगळं करेल असं मला नाही नाही अनन्या, तुला असं वाटतंय, पण ती हे सगळं करू शकते. ती मला असं मारू शकत नाही ना, म्हणून हे सगळं जादूटोणा वगैरे करून तिला मला हळूहळू मारायचं, हळूहळू. म्हणजे तिच्यावर संशय येणार नाही. आई तू शांत हो. हे बघ मी आहे ना, मी काही होऊ देणार नाही तुला. अनन्या मला स्वतःची काळजी नाहीये. मला अथर्वची काळजी आहे आणि आपल्या वेदाची काळजी. वेदा तर मीराने संमोहन केल्यासारखीच वागत असते. आई, बाबा तुला का मारेल? तुझा तर ऍक्सिडेंट. तो ऍक्सिडेंट नव्हता वेदा. तुझे बाबा माझ्यासोबत असं काही करतील ना याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता ग. आणि त्यांनी बोलवलं म्हणून मी आउट हाऊस मध्ये गेले होते. हो आई, मला आठवतंय तू ओरडत होतीस. वेदा, तुझे बाबा माझ्याशी असं का वागले मला नाही माहिती. त्यांच्या मनात काय होतं, त्या मीराच्या मनात काय होतं मला नाही माहिती ग काहीच. पण वेदा, तुला माहितीये हे मंजिरी आजींनी ओळखलं आणि म्हणून ती तुझ्यावर इतका जीव लावते, तुझी काळजी घेते. आणि हेच आता अथर्वना मीराला बघवत नाहीये, म्हणून ते मंजिरी आजीशी भांडतात, तिला घराबाहेर काढू पाहतात. अनन्या आत्यासोबत भांडतात. आई आणि बाबा मला दोन्ही जीव लागतात. नाही, हे खोटं आहे. ते खोटं वागतात तुझ्याशी. मला यादी तसंच वाटायचं. पण वेदा, सत्य खूप भयंकर आहे बाळा. तू सावध राहा, तू सावध राहा. वेदा, का उठलीयस? झोप. काही होत असेल का वेदाला? मीरा, मीरा उठ ना, वेदाला काहीतरी होतंय बहुतेक. बघ ना. वेदा, काय झालं? उठून का बसलीस?
ए वेदा, अगं वेदा, कॉफी कुठे आहे माझी? इथे आहे खालच्या खणात. इथे कोणी ठेवली? मीराने. या मीराने ना सगळ्यांचं आयुष्य अवघड करून ठेवलं. सगळं तिच्या अकॉर्डिंग व्हायला पाहिजे, है ना? घरातल्या प्रत्येक गोष्टीवर तिचा कंट्रोल आहे. म्हणजे कोणी काही बोलायचंच नाही तिला. सगळ्यांना कंट्रोल केलंय तिने. तसं नाहीये. ती बरणी मी. आत्या प्लीज, जास्त विश्वास ठेवू नकोस तिच्यावर. ती दिसते ना तशी बिलकुल नाहीये. पण मला कळत नाही या घरातून तिला नक्की काय हवंय. पण जे काही तिचं टार्गेट आहे ना, त्यासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते. अनन्या, मीरा तशी नाहीये ग. ती जेव्हा ब्लॅक मॅजिक करेल ना, तेव्हा कळेल तुम्हाला. ब्लॅक मॅजिक? हो, काल मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. तिने ना ते ब्लॅक मॅजिकचं सामान आईच्या रूम मध्ये आणून ठेवलं होतं. घाणेरडं होतं ते सगळं. मी काय बोलले नाही, कारण मला अननेसेसरी ना ड्रामा नको होता. मला ना कळतच नाहीये की ती अशी का वागतीये. त्यात दादाही काय बोलत नाहीये तिला. आय थिंक दादाला पण कंट्रोल मध्ये ठेवलंय तिने. तुम्ही सावध राहा तिच्यापासून. तिचं काय करायचंय ना, यावर विचार करा. हे बघ अनन्या, तसं नाहीये. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज? नाही म्हणजे या सगळ्यामध्ये कसा गैरसमज होऊ शकतो ना? मला नाही वाटत मीराने असं काही केलं असेल. हो, मग काय अनन्या खोटं बोलते? एक्झॅक्टली. आत्या. काय ग? आता वेदा कुठे आहे? तिला पाहिलात का? नाही, अथर्व बरोबर असेल ना ती. नाही ना, ते पण शोधतायत तिला. मला सांगा, दामोदर काकांसोबत कुठे बाहेर गेली आहे का ती? छे, हे कुठे बाहेर गेले आहेत? घरातच आहेत. पण मला सकाळपासून दिसली नाहीये वेदा. आत्या, वेदा ना खूप इनोसंट आहे. तिला ना नात्यांची किंमत कळते. तुला माहितीये का, तिचं आणि तिच्या आजीचं बॉन्ड इतकं स्ट्रॉंग आहे ना, की कोणी किती ते ब्रेक करायचा प्रयत्न केला ना, तरी ते होऊ शकत नाही. कारण वेदा परत तिच्या आजीकडे जाते. कुठे आहे वेदा? ती काल रात्रीच उठून तिच्या आजीच्या रूम मध्ये गेली झोपायला. बघितलं आत्या? बघितलं किती टॉक्सिक आहे ही. दुसऱ्यांचं प्रेम ना तिला सहनच होत नाही.